अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती. देशाची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा मादारी राचाप्पे मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्या सजवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी. दोघांशी बैसोनी दोहेवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेचे उभयतांशी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व. बांगलादेशे समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटका पावन. नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा परती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. एसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पातळ गोदा तटका प्रती. जिबेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. घेऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वइच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने. अक्कलकोटा प्रती येणे तेथून या जाहाले. तेपासून या नगरात आनंदे आहो नांदते. असे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराजे यती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष ज्यांची न जाहाली. दर्शन येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कंबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत. आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय. श्री रत्सु शुभवत्सु.